सन्माननीय सर्व शेतकरी बांधव, आपण सर्वजण इथं आज आपल्या हक्कासाठी उभं राहिलो आहेत. आपला पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प हा झालाच पाहिजे. हा प्रकल्प जर झाला तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आपले शेतकरी आणि विद्यार्थी आणि कामगार व्यवसाय सर्व करणाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणाने फायदा होणार आहे. हा प्रकल्प हा झालाच पाहिजे. आपलं एवढंच सांगणं आहे शासनाला, आमच्या प्रकल्पाची दखल घ्या आणि आमचा लढा हा शांततेचा आणि लोकशाहीच्या हिताचा आहे. आम्ही सर्वजण एवढीच मागणी करतो की आम्हाला ही पुणे नाशिक रेल्वे ही झालीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनाच माहित आहे रेल्वे आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे तुमचा मी अधिकचा वेळ घेणार नाही. खरं तर माझी शासनाला प्रशासनाला एकच विनंती, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे. कारण तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी आमची ही रेल्वे हक्काची आहे. कारण पुणे नाशिक जो प्रवास आहे तो आज आपण करायला गेलो तर दरवेळेस आपल्याला चाकांच्या ट्रॅफिक मध्ये कित्येक वेळ थांबावं लागतं. आमचा वेळ किती वेळ त्या ठिकाणी वाया जातो. एखादा अर्जंट पेशंट असेल तर ते पोहोचवायचं कसं, हे प्रशासन आणि पूर्व काळजी घेतली पाहिजे. आणि ही आमची हक्काची रेल्वे या मार्गे झालीच पाहिजे. धन्यवाद. रेल्वे किती गरजेची आहे हे सगळ्यांना परिपूर्णपणे माहित आहे. त्याचे फायदे काय आहेत आणि आपण आधीच आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी उभे राहिलेले आणि तो हक्क आपल्याला मिळवायचाच आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. रेल्वे, रस्ते, विमानतळ ही फक्त आपल्याला प्रवास उपकार होण्यासाठी नाहीये, तर आपल्या पुढच्या भविष्याच्या पिढीसाठी, पुढील पिढीसाठी अत्यंत महत्वाची अशा विकास वाहिन्याची आपला प्रकल्प आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलेलो आहे. सगळ्यांनी तुम्ही असा पाठिंबा द्यायचा आहे आणि आंदोलन आपल्याला सक्सेस करून दाखवायचंय.